आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। तर त्याखालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना युतीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर 29 जागांवरतीच थांबली। परंतु जर भाजपने अधिक जागा लढवल्या असत्या आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा दिल्या गेल्या असत्या तर अर्थात भाजपचा स्ट्राइक रेट हा चांगला राहिला असता आणि भाजपला मुंबईत जास्त जागाही जिंकता आल्या असत्या असं म्हणत तक्रारींचा पाढा शिवसेनेसंदर्भात राज्यातल्या नेत्यांनी दिल्लीच्या नेतृत्वाकडे वाचल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसानच झालं असाही तक्रारीचा सूर राज्य भाजप नेत्यांनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींसमोर आणवल्याची माहिती आहे। शिंदेंनी जास्त जागा लढल्या त्यामुळे युतीच्या स्ट्राइक रेटवरती परिणाम झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। शिंदेंची मुंबईतली कामगिरी निराशाजनक होती आणि भाजपने जास्त जागा लढल्या असत्या तर भाजपने 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या असं वास्तव केंद्रातल्या नेत्यांकडे राज्यातल्या नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे। सोबतच एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवरती सुद्धा राज्यातल्या भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। भाजपने 135 जागा लढवल्या त्यापैकी 89 जिंकल्या तर शिंदेंनी 90 जागा लढवल्या आणि 29च जिंकल्या आणि या आकडेवारीमुळे एक प्रकारे नाराजीचा सूर भाजपमधनं उमटल्याचं चित्र आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।